म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल याचे नाही मला खंत याचे नाही मला खंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत निशान ठेवा मनी स्वाभिमान सांगेन हे निशान पान न्याळून बघा पान चाळून बघा पान न्याळून बघा पान चाळून बघा नाही लागणार अंत नाही लागणार अंत भीमराव जिंदाबाद जिंदाबाद म्हणाल की नाही भीमराव जिंदाबाद म्हणा भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत सतरा पगडीवरचा तुरा दावा शोधून ऐसा हिरा सतरा पगडीवरचा तुरा दावा शोधून ऐसा हिरा रीतो सागर खुशाल गाठी साजन विशाल रीतो सागर खुशाल गाठी साजन विशाल समजूनी भाग्यवंत समजूनी भाग्यवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल कोणी कल्ला करल कोणी हल्ला करल याचे नाही मला खंत याचे नाही मला खंत भीमराव जिंदाबाद म्हणल मी जोवर आहे जिवंत 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 परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे गेल्या 2019च्या इलेक्शन मध्ये जे गाणं वंचित बहुजन आघाडीची ओळख ठरलं आणि घराघरामध्ये वंचित हा शब्द आणि हा पक्ष पोहोचवला तर त्या वंचित बहुजन आघाडीचं थीम सॉन्ग नव्यान माझ्याने केलं होतं यूट्यूबवर नव्यान माझ्याचा इंग्लिशमध्ये टाईप करा आणि यूट्यूबवर जाऊन ती गाणी ऐकाच पण या ठिकाणी आपण लाईव्ह गाणं ते घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीचं विषयी वंचित बहुजन आघाडी महाबोधी न्यूज चॅनल हॅलो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेत का इथं कोण कोण वंचितचे त्यांनी हात वर करा सगळ्यांनी वंचितला कोण कोण मतदान करणार आहे यावर्षी त्यांनी हात वर करा ज्यांनी हात वर केला नाही तर त्याला शेजारच्याकडे बघा कोणी हात वर केला नाही तो घरचा घरका वेधी लंका धोई काय तर म्हणतात ना
ज्यांना हात वर केला नाही त्याला बघा वंचितला मतदान न करणारे कोण आहेत आणि लक्षात ठेवा हे बघा बघा इकडे इकडे काही लोक आहेत बघा वंचितला मतदान करणार नाही म्हणतात लक्षात ठेवा हा हा सगळ्यांनी हात वर करा वंचितलाच मतदान करायचं आहे हॅलो कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो आता सपाट कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो आता सपान सत्तेचं पडलंय हो बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा बहुजनांनी चुकली या गाडी बहुजनांनी चुकली या गाडी आवाज आला पाहिजे आवाज बस आली वंचित आली वंचित आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी भारी संख्या आहे अमुचीच भारी आता नको कुणाची लाचारी आमच्या हातात सत्तेची दोरी प्रस्थापितांनो फिरा माघारी बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी होईल ओबीसीचं चांगलं भलं होईल ओबीसीचं चांगलं भलं वाजे बंडाचं घरी ढोल येतील वंजारी मतांचा कौल माळी बांधल सत्तेचा बोल बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा माग गारुडी घेतो या उडी आली वंचित आली वंचित 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 आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी गौडी ओळंबा लावणार गौडी ओळंबा लावणार रापीचा भाराची चालणार भंडती साडी घालणार कैची भाव्याची बोलणार बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा आले आगरी कोळी अंतरहाडी आले आगरी कोळी अंतरहाडी सगळ्यांचे परत एकदा आली वंचित 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 आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी कला संचाला विनंती आहे कृपया
2 मिनिटात आदरणीय माननीय ऍडव्होकेट प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन होत आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होत आहे. टाळ्याच्या गजरात आणि उभं राहून आपण सर्वांनी त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जी आप आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. ओबीसी की जो बात करेगा, ओबीसी की जो बात करेगा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. एकच पर्व, एकच पर्व. अरे SC ST OBC माइनॉरिटी की जो बात करेगा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं विचारमंचावर परभणी नगरीमध्ये आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांमध्ये परभणीकरांनी बहुजन हृदय सम्राटाचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आदरणीय बाळासाहेब आपलं या ठिकाणी परभणी शहरामध्ये ओबीसी महाएल्गार महासभेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आप आगे बढ़ो. बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आप आगे बढ़ो. ओबीसी की जो बात करेगा वही देश में राज करेगा. ओबीसीच्या वंचितांच्या एकूणात बाळासाहेब मैदानामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार गाण्याच्या गजरामध्ये समता सैनिकांच्या पथसंचलनामध्ये या ठिकाणी विचारमंचावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी यांचं आगमन होत आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय साहेबांचं मंचावर आगमन झालेलं आहे. परभणीकरांच्या ओबीसी समूहाच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरांमध्ये या ठिकाणी साहेबांचं स्वागत आपण करायचं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आप आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. बाळासाहेबांना पाहून बाळासाहेबांना पाहून सारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून सारखं वाटतंय. श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा. पाठीमागून आवाज येत नाही, जरा जोरदार. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो ओबीसी की बात करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो ओबीसी की बात करेगा. वेटिंग फॉर लाईव्ह सिग्नल म्हणतोय. अरे वो SC ST OBC माइनॉरिटी की जो बात करेगा,
एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी की बात करेगा। चलायले पण ते कधी कधी आपण आपल्याला सूचना आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर समस्त वंचितांच्या बहुजनांची लढाई घेऊन या प्रस्थापितांच्या व्यवस्थेशी लढत आहेत। त्यांचे हात बळकट आपण करण्यासाठी सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे। समस्त ओबीसी समुदायाला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आदरणीय साहेब खास परभणीला आपल्या या ठिकाणी आलेले आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सदरील कार्यक्रम संपन्न होणार आहे। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। या ठिकाणी देशामध्ये असणारी ओबीसींची संख्या आणि ओबीसींना त्यांच्या हक्क अधिकाराची लढाई लढून त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दिवसातले 24 तास या ठिकाणी वंचितांच्या लढाईसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्व ओबीसी समुदायामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामधून आलेल्या ओबीसी समुदायाच्या नेत्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। आपल्या आदर्शांच्या महापुरुषांचं या ठिकाणी खाली ठेव, खाली खाली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण पूजन करून घेणार आहोत। परंतु एक मिनिट, समता सैनिक दलाचे सन्माननीय मेजर जनरल मराठवाडा विभाग प्रमुख मेजर जनरल आनंदाजी भेरजे आणि परभणी युनिट बटालियन समता सैनिक दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना या ठिकाणी मानवंदना देत आहे। सर्वांना जय भीम। अन्यायी व्यवस्थेनं पेटलेला सुरुंग म्हणजे जय भीम, न्यायासाठी पत्करलेला तुरुंग म्हणजे जय भीम। समता सैनिक दल या ठिकाणी समता सैनिक दलाने मेजर जनरल आनंदाजी भेरजे यांच्या या ठिकाणी भटक्या युवकांचे लोककलावंत या ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहेत। आपली कला या ठिकाणी जोपासून महाराष्ट्रामध्ये समस्त भटके लोक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सत्तेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा करून देत आहेत। आपली मानवंदना या कलेच्या माध्यमातून लोककला जोपासून भटके युक्त या ठिकाणी एकत्रित एक संघटित होऊन श्रद्धेय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक होत आहेत आणि या ठिकाणी भटक्या युवकांमधील असणारे गोंधळी या ठिकाणी आलेले आहेत। गोंधळी वासुदेव मसनजोगी या ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून हा बहुजन समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेला आहे। श्रद्धेय बाळासाहेब त्यांच्या या ठिकाणी आशास्थान आहे, वंचितांचा आवाज नक्कीच राज्य सत्तेमध्ये जातील या अपेक्षासह त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आलेला आहे। या लोककलावंतासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। आपल्या विद्रोही शाहिरीच्या माध्यमातून समस्त बहुजनांना जनजागृतीचं काम करणाऱ्या विद्रोही शाहिरा शीतल साठे आणि सचिन माळी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या गीता सचिनजी आपण गाण्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे। विद्रोही शाहीर सचिन माळी आणि शीतलजी साठे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या करायच्या आहेत। अत्यंत
विद्रोहाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करणारे हे दोन या मंचावर उपस्थित असणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर को जय भीम. मित्रांनो, या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जी न्यायाची भूमिका मांडली, जी सलोख्याची भूमिका मांडली, ती आम्हाला सगळ्यात महत्त्वाची वाटते. पण तत्पूर्वी जे लोक कलावंत या मेळाव्यात आलेले आहेत, कोतराज आलेले आहेत, वासुदेव आलेले आहेत, गोंधळी आलेले आहेत, या लोक कलावंतांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही सगळी आपली ओबीसीची परंपरा आहे, बहुजनांची परंपरा आहे. हे सगळे बहुजन आपली कला दाखवून आपला पोट पाण्याचा गुजारा करण्याचं काम करतात. त्यांना भारतीय संविधानानं आरक्षण दिलेलं आहे, पण आरक्षणाचं जोपर्यंत झीज होणार नाही तोपर्यंत हे असूड आपल्या अंगावर उमटतच राहणार आहे. आणि हे असूड उमटू नये, येणाऱ्या काळामध्ये गोंधळ्याचं पोरग, वासुदेवाचं पोरग सुद्धा मोठा अधिकारी व्हावं, त्याला सामाजिक न्याय मिळावा, यासाठी हा मेळावा आहे. आणि म्हणून एक गाणं या ठिकाणी होणार आहे, जे गीत सादर गाणं करा. लोक वेळेचं भान ठेवा, थोडा गीत सादर करा. हा. तर त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट समोरचे जे वेगळं कलावंत आणि आहेत, ओबीसी समाजाचं आरक्षणाचं ताट आता वेगळं. आपण खाली स्थानापन्न व्हायचंय. समोरचे कलावंत स्थानापन्न व्हा सगळेजण. तर ही बाळासाहेबांची भूमिका मांडणारं गीत आपण या ठिकाणी घेत आहोत. ज्याच त्याच ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका. लय गोंधळ चाललाय महाराष्ट्रात, बघताय ना टीव्हीला. ज्याच त्याच ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. या सगळ्या मंडळींना विनंती आहे, त्यांनी स्टेजवरती यावं आणि या गाण्याबरोबर त्यांनी आपलं वादन करावं. गोंधळी गोंधळी सगळ्या इकडे या, गोंधळी. सगळ्या गोंधळींनी वरती यायचं. हा. जोरदार टाळ्या वाजवा. ताट वेगळं, कुणी कोणाच्या ताटात बसू नका. ज्याच त्याच ताट वेगळं, कुणी कोणाच्या ताटात बसू नका. जोरदार टाळ्या लोक कलावंतांसाठी. आमच्या लोक कलावंतांच्या बाजूला कुठलाही नेता नाही. आम्ही बाळासाहेबांकडनं अपेक्षा ठेवतोय की इथून पुढचे सगळे लोक कलावंतांचे प्रश्न घेऊन एक मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा करू आणि बाळासाहेब त्या लढ्याला बळ देतील. ज्याच त्याच ताट वेगळं, कुणी कोणाच्या ताटात बसू नका. ते सांभाळायचंय का? स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत बसू नका. सुतार कुंभार लोहार वडार, अजून बिहारी पिचलेला, अजून बिहारी पिचलेला, अजून बिहारी पिचलेला. दोरीवरती चालती पावलं, डोंबारी अजून खचलेला. इचवाच बिहाड पाठीवरती, इचवाच बिहाड पाठीवरती, त्याच हसू करू नका. इचवाच बिहाड पाठीवरती, त्याच हसू करू नका. ज्याच त्याच ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. पोटासाठी खेळ अघोरी. थोडासा रिदम कमी करा, थोडा रिदम कमी करा, थोडा रिदम कमी करा. पोटासाठी खेळ अघोरी, मदारी अजून बी खेळतो या, मदारी अजून बी खेळतो या.
पहाटच्या पारी पीळ पहाटच्या पारी आका खेळव्याचा पीळ पोटाला पडतू या र पीळ पोटाला पडतू या कला दावणी भीक मागतो अहो मला हौस आहे का आमच्या अंगावर आसूड वाढून घ्यायची हे भटके कलावंत आहेत त्या तिकडे झोपडा तुम्ही बघताय झोपडा बघताय का इकडे समोर उजव्या बाजूला हे सगळे भटके कलावंत आहेत कला दावणी भीक मागतो कला दावणी भीक मागतो त्याला अजून पिसू नका कला दावणी भीक मागतो त्याला अजून पिसू नका ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर वाढा गरीबाच्या झोपडीत बसू नका स्वतःचा बंगला जरूर वाढा गरीबाच्या झोपडीत बसू नका ऊस तोडीला जातो वंजारी हाल ऊस तोडीला जातो वंजारी हाल अपेक्षा सांगू किती दारात उभा डवरी भोसावी जोडीला ठिगाळ लावू किती दारात उभा डवरी भोसावी जोडीला ठिगाळ लावू किती दारात उभा डवरी भोसावी जोडीला ठिगाळ लावू किती साऱ्यांचं दैन्य एक सारख असला भरम पोसू नका साऱ्यांचं दैन्य एक सारख असला भरम पोसू नका ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका गरीबाचा बंगला जरूर वाढा गरीबाच्या झोपडीत बसू नका स्वतःचा बंगला जरूर वाढा गरीबाच्या झोपडीत बसू नका लोक कलावंतांसाठी जोरदार टाळ्या हे सगळे भटके ओबीसी कलावंत आहेत आणि हे भटके ओबीसी कलावंत एकत्र आले तर ओबीसीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊ शकतो लक्षात ठेवा शबाश मराठा आमचा बंधू थोरला इतिहासाची याद करा रे इतिहासाची याद करा छत्रछाया शाहूरा जगत बहुजनांवरती धरा रे बहुजनांवरती धरा आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर वाढा गरीबाच्या झोपडीत 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 बसू नका धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी टिपी मुंडे साहेब प्रकाश अण्णा शेंडगे साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब या सगळ्यांच्या समोर हा लोककलावंतांनी आपली कला सादर केली या सर्व नेते मंडळींसाठी धन्यवाद जय भीम जय संविधान शाहीर सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात यानंतर मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करावं सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करावं आदरणीय या कार्यक्रमाचे संयोजक मुख्य संयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर सुरेश फड प्राध्यापक विष्णू जाधव ॲडव्होकेट अरुण जाधव साधनाताई राठोड संदेश चव्हाण सर लक्ष्मण हाके सर जेडी तांडेल प्राध्यापक किशन चव्हाण आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड महाराष्ट्राची बुलंद तोप प्राध्यापक टीपी मुंडे सर प्रकाश अण्णा शेंडगे आदरणीय नागोरावजी पांचाळ आदरणीय हरिभाऊजी शेळके आदरणीय डॉक्टर बी डी चव्हाण परभणी हिंगोली लोकसभेचे भावी उमेदवार
या सर्वांना विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले मान्यवरांचं प्रतिमेचं अभिवादन झालेलं आहे. आपण जो ओबीसी हित की बात करेगा, जो ओबीसी हित की बात करेगा, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा अभिवादनानंतर, महापुरुषांच्या प्रतिमा अभिवादनानंतर मंचावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चाललेलं आहे बरोबर. या ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं आपण निवड केलेले आहे. आपण त्यांचं अध्यक्ष म्हणून निवड झाली या कार्यक्रमाचं, म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं. यानंतर सर्व प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वागत करण्यासाठी सर्व ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव समितीची टीम आणि इंजिनियर सुरेश फड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वागत करावं. संयोजन समितीमध्ये आदरणीय मनोहरजी वाकळे, डॉक्टर सुनील जाधव, हरिहर वंजे, विशाल बुधवान, प्राध्यापक संजय दराडे, प्रमोद कुटे, अनिल गोरे, रवी वाघमारे, ॲडव्होकेट श्रीहरी भुजबळ, डी.टी. रुमाले, सचिन गंगाखेडकर, सुनीताताई साळवे, धम्मदीप साळवे, श्याम ढवळे, संदीप काळे, रणजितजी बकराम, सतीश वाकळे. सदैव बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, सदैव बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. यानंतर भटके विमुक्त समाजाच्या वतीनं समोर आमचे वासुदेव आणि मसनजोगी बसलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन वासुदेवाचा टोप देऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार करायचा. संयोजन समितीमध्ये सतीशजी वाकळे, मंगेश धनसरे, सुमित जाधव, सुचोधन सावंत, श्रीकांत कदम, आकाश हत्यांबेरे, प्रवीण माने, गणेश गाणे, सुमित भालेराव, तुषार गायकवाड, सोमेश भुजबळ, दीपक पंचांगे, दिगंबर जाधव, पंकज वायवळ, रविराज बनसोडे, सचिन रणखांबे, दिगंबर घुगे आदी मान्यवरांनी श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वागत केलेलं आहे. यानंतर आपल्या वेशामध्ये आलेले भटके विमुक्त वासुदेव यांचं स्वागत स्वतः श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचं स्वागत सत्कार करत आहेत. आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या सर्व भटके विमुक्त आपण जोरदार टाळ्या वाजवूया. हे खरे ओबीसी आहेत. हे मंचावर जे आहेत ना वेशभूषेमध्ये, हे ओबीसी आहेत. ओबीसी, मायक्रो ओबीसी. चला घोषणा देऊया. जो ओबीसी हित की बात करेगा, अरे वही देश पे राज करेगा. जो ओबीसी हित की बात करेगा, कौन राज करेगा देश पे? जो ओबीसी हित की बात करेगा.
या ठिकाणी प्राध्यापक किसन चव्हाण सर ज्या व्यवस्थेने आम्हाला गुलाम बनवलं, जनावरांसारखं जीवन जगायला लावलं, त्या व्यवस्थेला फटके मारण्यासाठी प्राध्यापक किसन चव्हाण मर्यादेचा चाबूक आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट देत आहेत. जोरदार जोरदार नाच चापकानी जरा झोडपायचे झोडपायचे. आदरणीय प्राध्यापक सीपी मुंडे देखील या मंचावर उपस्थित आहेत. यानंतर आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे, आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, संदेशजी चव्हाण, प्राध्यापक किशन चव्हाण, ॲडव्होकेट अरुण आबा जाधव, प्राचार्य विठ्ठल घुले. चाबूक वा वा वा. मुंडे सरांनी चाबूक फिरवलाय. कोयता तर ते नेहमीच फिरवतात. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतो. आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांचं स्वागत करण्यासाठी मनोहर वावळे यांना विनंती करतो की त्यांनी अण्णांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्वांना विनंती आहे की मंचावर कृपया जे बाजूला उभे आहेत त्यांना बसण्यासाठी चेअर्स आहेत, पाठीमागे खुर्च्या आहेत, कृपया आपण बसून घ्यावं ही मनपूर्वक नम्र विनंती. सर्व समता सैनिक, भीम सैनिकांना विनंती की आपण अनेक खुर्च्या आहेत त्याच्यावर आसनस्थ व्हावं. आदरणीय शेंडगे अण्णा, यानंतर या मंचाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जे समता सैनिक, भीम सैनिक उभे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर बसून घ्यावं. कलावंतांना विनंती आहे आपण आता खाली स्थानापन्न व्हा. कलावंतांना विनंती आहे. परभणीचं नाव साता समुद्र पामनेणारे गोंधळ सम्राट लालराम बापू गोंधळी कदम यांची परंपरा ठेवत या ठिकाणी हरिभाऊ कदम आणि त्यांचा संच परभणीच्या वतीनं गोंधळ सादर करून, वंचिताचा गोंधळ सादर करून या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेबांना या ठिकाणी मानवंदना देत आहेत. आपण जोरदार या गोंधळींचं टाळ्या वाजवून अभिनंदन करू. जोरदार टाळ्या वाजवून. तुम्ही करा.
यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक तथा मुख्य आयोजक आदरणीय इंजिनियर सुरेश फड यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी आपल्यासाठी झगडत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायची आहे. आता ती वेळ आली आहे बंधूंनो. ओबीसी समाजासाठी लढणारा एक डाण्या वाघ म्हणजे श्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब रात्रंदिवस ओबीसी समाजासाठी फिरत आहेत. आम्ही सर्व ओबीसी लोकांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. ते येतो म्हणले होते, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. तरी पण बंधूंना आपण निराश नव्हता. नामदार भुजबळ साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण काम करायला हरकत नाही. साहेब, आमचे वंजारी समाजाचे दैवत आहे 2-4 दिवस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, मी व्यवस्था करतो काहीतरी, ज्यांनी आम्हाला आमची ओळख करून दिली व आम्हाला ओबीसी मधून एनटी मध्ये समावेश केला. पण काही राजकीय मंडळींनी आमचं नंतर एनटीचं बायफर्गेशन करण्याचं पाप केलं. संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांनी सर्व तळागाळातील एका जातीसाठी काम न करता तळागाळातील सर्व जातीसाठी काम केले. त्याच्यामुळे ते लोकनेते झाले. जर मुंडे साहेब असते तर भुजबळ साहेब आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब एकटे पडले नसते. मुंडे साहेबांनी आमच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आमचे असलेले श्रद्धास्थान भगवानगड आणि गैनीनाथगड याचा सत्तेत असताना जीर्णोद्धार केला आणि तिथं सर्व समुदाय दर्शनासाठी जातात. तिथे दरवर्षी आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब श्रद्धेनं दर्शनाला दोन्ही गडावर जातात. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. साहेब, आमचा परभणी जिल्हा खूप मागासलेला आहे. आमच्या जिल्ह्यावर तुम्ही लक्ष द्या. जसं तुमचा अकोलाची सुधारणा केली तुमची नगरपालिका. आमची नगरपालिका नाही साहेब, ही आमची ग्रामपंचायत आहे. इथं रस्ते कुठे नाल्या कुठे दिसत नाही साहेब. मी या परभणी नगरपालिकेत 2 वर्ष नोकरी केली. इथले पुढारी इथं शासनाकडून प्रत्येक महापालिकेला निधी येत असतो. इथं शासनाकडून जे फंडिंग येत आहे, शासन 90% पैसे देत असतो आणि 10% नगरपालिकेला कॉन्ट्रिब्युशन भरायचं असतं. पण इथली महापालिका 90% खर्च करून 10% भरत नाही. त्याच्यामुळे तिथल्या ह्याला कॉन्ट्रिब्युशन 10% न भरल्यामुळे पुढच्या वर्षी त्या हेडला निधीच येत नाही. अशा प्रकारे या महापालिकेची गच्चंती झालेली आहे. साहेब, तुम्ही परभणी जिल्ह्यात लक्ष घालून आमच्यावर जरा कृपा करावी. सर, इथं खूप प्रश्न प्रलंबित आहेत. सर, इथं तरुण बेरोजगारासाठी कुठली संधी नाही. इथला MIDCचा प्रश्न इतके दिवस कितपत पडलेला आहे, पण इथं कोणताही पुढारी लक्ष देत नाही. फक्त त्यांना त्यांचं पडलेलं आहे. आणि इथले तरुण आमचे, मी इंजिनियर आहे, तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंते या 500 आहेत जिल्ह्यात. कुणालाही कोणता पुढारी काम देत नाही. ते रजिस्ट्रेशन कॉप्या घेऊन फिरतात आणि त्यांना कुठलंही काम मिळत नाही. कारण त्यांच्यापाशी त्या पुढाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. ही
सगळं गोष्टी लक्षात घेता सर तुम्ही आमच्यासाठी आलात. आम्हाला तुमचं सगळ्यांना मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी तो आपला जास्त वेळ न घेता प्रमुख पाहुण्यांचे व साहेबांचे पुन्हा एकदा शब्द सुनावणे स्वागत करतो. माझ्या या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व वंचित आघाडी ओबीसीच्या सर्व माझ्या मित्रांनी बंधूंनी माझ्या या कार्यक्रमाला होण्यासाठी खूप मदत केली. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आदरणीय विष्णू जाधव सर, भटक्या विमुक्तांचे नेते आदरणीय विष्णू जाधव. बहुजनांचे हृदयस्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब, विचार मंचावरील प्रकाशअण्णा शेंडगे साहेब, टीपी मुंडे साहेब, प्राध्यापक किसन चव्हाण, नागोराव पांचाळ, लक्ष्मण गायकवाड साहेब आणि सर्व मान्यवर साहेब, जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशा प्रकारचं नाव या परभणी शहरामध्ये देशभर गाजलं जातं. याचे कारण जर आपण पाहायला गेलो तर तसं पाहिलं तर परभणी जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असं म्हणायला काही हरकत नाही. या परभणी जिल्ह्यातूनच मराठवाडा विकास आंदोलनाची मुहूर्तमेढ रवल्या गेली आणि त्याचं फलित म्हणजे या परभणीला मिळालेलं कृषी विद्यापीठ. शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी साहेब यांनी परभणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातून, त्या अधिवेशनातून उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही घोषणा देखील याच परभणी शहरातून झालेली आहे. मित्रांनो, याचा परिणाम असा झाला, तुम्हा सर्वांना ज्ञात असेल, सुरेगाव गोळीबार प्रकरण 2 शेतकरी या जिल्ह्यामध्ये शहीद झाले शेतमालाला भाव मिळण्यासाठी. असा हा जिल्हा आहे. अनेक आंदोलनाची सुरुवात याच जिल्ह्यातून झाली आणि मला सांगायला आनंद असा वाटतोय साहेब, मला आपण लोकसभेची उमेदवारी याच स्टेजवरून दिली होती आणि आज ते 5 वर्षे पूर्ण झाले. म्हणून मी सर्वांना एकदा नतमस्तक होतो, साहेबांना नतमस्तक होतो आणि विचार मंचाला देखील नतमस्तक होतो. परिवर्तनवादी जिल्हा आहे मित्र हो. या समोर बसलेले ओबीसी बांधव, भटके मुक्त आणि माझे बहुजन बांधव, बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात जमलेत आणि म्हणून नक्कीच या राज्यामध्ये साहेबाच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी बहुजनांची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल, त्याची मुहूर्तमेढ आज परभणीमधून रवल्या जाते असं म्हणायला या ठिकाणी मला काही हरकत नाहीये. अनेक आता या ठिकाणी फड साहेबांनी परभणी जिल्ह्याचे प्रश्न मांडले. सुपीक जमीन आहे, पाण्याच्या सुविधा आहेत, पण संपूर्ण पाणी नांदेड जिल्ह्यात जातं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गोदावरीचा पट्टा आणि दुधनेचा पट्टा या दोन्ही नद्या या जिल्ह्यातून जातात आणि सर्व पाणी तिकडे तुमच्या लक्ष्मीचं तुमचं ते धरण आहे विष्णुपुरी प्रकल्प, त्या प्रकल्पाला जातं. हे संपूर्ण असे प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत. या जिल्ह्याचे प्रश्न जेव्हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सत्ता येईल, नक्कीच या परभणी जिल्ह्याचा काय पालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज इथं माझे भटके मुक्तांचे बांधव आसुडा स्वतःच्या अंगावर मारून घेत होते. मित्र व बांधवांना माझी अशी विनंती राहील की आता आपण आपला हा आसोड इथल्या व्यवस्थेच्या अंगावर मारायचा आहे, इथल्या प्रस्थापितांच्या अंगावर आपला तो आसोड मारायचा आहे आणि आपल्याला तो आसोड बाजूला फेकायचा आपल्यातून. माझे गोंधळी बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं साहेबांचं. या भटक्या मुक्तांना सांगतो की आपले पारंपरिक जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायाला संरक्षण देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबच आपले करणार आहेत. आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तुमच्या पुढं मतदान करण्याचा प्रश्न येईल तेव्हा
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि त्या बहुजनांचे नेते ओबीसीचे नेते जे बसलेले आहेत हे जे सांगतील त्याच माणसाला आपल्याला मतदान करायचंय आणि बहुजन समाजाची सत्ता या राज्यात राहण्याची आणि त्याची मुहूर्तमेढ नक्कीच आज परभणीतून होते. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय मल्हार, जय ओबीसी. भटके विमुक्तांचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक ॲडव्होकेट डॉक्टर अरुणाबा जाधव यांना विनंती करतो की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. कृपया थोडक्यात मनोगत व्यक्त केलं तर काही लोकांना बोलता येईल. सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. विचारपीठावरती उपस्थित असणारे तुम्हा सर्व बहुजनांचे, कष्टकऱ्यांचे, शोषितांचे, ज्यांना कुणीच नाही अशा त्या सर्वांचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सगळ्यांचे नावं घेत बसत नाही. मला 5 मिनिटं दिलेली आहेत. मित्रांनो, आज परभणी या ऐतिहासिक नगरीमध्ये भटक्या विमुक्तांचा आणि ओबीसींचा एकत्र मेळावा होत आहे. खर तर या मेळाव्याकडे सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांच्या पुढाऱ्यांचं लक्ष आहे. त्याचं कारण असं आहे की परभणीचं नाव घेतल्यानंतर म्हणतात महाराष्ट्र जगामध्ये जर्मनी आणि महाराष्ट्रामध्ये देशात परभणी आहे. ह्या परभणीमध्ये काय घडणार? ह्या 2 जाती एकत्र आलेल्या आहेत. ह्या 2 जण एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये काय उलथापालट होणार याचं सगळ्यांचं लक्ष आज महाराष्ट्रामधल्या आणि तो एक मोठा बसलाय दिल्लीमध्ये सकाळपासून जेवला नाहीये. ते म्हणले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परभणीत जाऊन बसले. एकटे बसले असते तर बघितलं असतं, पण सगळ्या भटक्यातल्या 42 जाती आणि सगळ्या ओबीसीतल्या इतर जाती एकत्र केलेल्या आहेत. आता मात्र माझं काय खरं नाही रे बाबांनो. अमित शहाचे 2 जण बेजारी आहेत. सकाळपासून साहेब किमान 10 ग्लास मठ्ठा पिलेत. मठ्ठा कशात पितात तुम्हाला माहिती आहे? लग्नामध्ये मठ्ठा असतो, टिपाड असतो आणि टिपाडामध्ये बर्फाची लादी टाकलेली असते आणि सगळे आलेले माणसं त्या ठिकाणी ते मठ्ठा पितात. सकाळपासून 2 जण 10 ग्लास मठ्ठा पिलेत आणि तुम्हाला मठ्ठा पिल्यानंतर तुम्हाला माहितीये काय गडबड होती मित्रांनो? माहितीये? नसन तर सांगतो तुम्हाला. मठ्ठा पिल्यानंतर त्या ठिकाणी गडबड गोंधळ होतीये. ती गडबड गोंधळ म्हणजे गडबड गडबड गडगडबड फसा 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 गडबड 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 पोटात गडबड होतीये. एक जणाची बायको नाही पण शिपाई 10 वेळेस चहा घेऊन गेला पण तो म्हणतो साहेबांनी दरवाजा उघडला नाही अजून. आम्ही शहाची मंडळी गेली, अहो साहेब तुम्ही दरवाजा का उघडीत नाही? मी 4 वेळा चहा घेऊन आली आहे. ते म्हणले परभणीला सभा चालू आहेत आणि बाळासाहेबांनी सगळे वडरी तिरमली कायकाडी डवरी गोसाई मर्यावाले एकत्र केले आणि त्यांना जोडीला या ठिकाणी शेंडगे साहेब आले. शेंडगे साहेबांना माझी विनंती आहे, जरा गोंधळ घालायचा आहे आणि गोंधळ घालायसाठी या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते आहेत, ते एकच गोंधळ घालू शकतात. ते म्हणजे फक्त आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अरे काय राजकारण चाललंय? हे काल परवा दिवशी 1 जण गेले, शेजारचे गेले ना, सौचुव्या खाकी बिंडी हातकुचली. ते सांगत होते भाजपला सांगत होते की वंचित बी टीम आहे. अरे अशोक अरे बी टीम कुणाची आहे? अरे 3 पिढ्याचं राजकारण करणार किती खाल्लं आणि सगळा वास सुटला. धोयाला तू मोदीकडे गेला का? पण साहेबाला माझी विनंती आहे, साहेब सरकार आपलं येणार आहे. कुणाचं येणार आहे?
आपलं बाराबलुत्यांचं, भटक्यांचं, ओबीसींचं सरकार येणार आहे. तर साहेब तुम्ही दिल्लीत जाणार आहेत. महाराष्ट्राचा कारभार कुणाच तरी ताब्यात येणार आहे. तुम्ही वंचितचं. मला गृहमंत्री व्हायचंय. मला गृहमंत्री व्हायचंय. साहेब आतापर्यंत सगळ्या पुढारी वाड्यावरचे गृहमंत्री झाले. साहेब या कोलाटीच्या नाथराणीच्या पोराला गृहमंत्री करा. इथं पारधी बसलं. पारध्याच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करा, गृहमंत्री करा. साहेब जरी मोदींनी अशोकला माफ केलं असलं ना, तर मी गृहमंत्री झाल्यानंतर ह्याच्या अंगावर पांघरूण ठेवणार नाहीये. जेवढ्या जेवढ्या मोदींनी ईडी मध्ये वाचवले, दम देऊन पक्षात आणले, अजित पवारला सुद्धा सुट्टी देणार नाही साहेब. अजित पवारला सुद्धा सुट्टी देणार नाहीये. ह्यांना किती जरी साबणीने धुतलं असलं तर आपल्या गृहमंत्री झाल्यानंतर आईची शपथ घेऊन सांगतो, आमच्याकडे श्रीगोंदा साबणेचा गोटा मिळतो. असा धुईन की परत आयुष्यात माती आणि शेण खाल्लं नाही पाहिजे. मित्रांनो सगळ्या बहुजनांना फसवलं, सगळ्या दलितांना, भटक्यांना, आदिवासींना फसवलं, मुस्लिमांना फसवलं. 73 वर्ष कारभार करता का रे भांडवलांनो? अरे किती खावं? अरे शांत खावाच खावं, शेणाखालची माती पण खावा. साहेब पोलिसांनी लिहून ठेवा, आईची शपथ गृहमंत्री मी होणार आहे. सुट्टी देणार नाही. सुट्टी आमचं ठरलंय. कुणाला कुठल्या जेलमध्ये आणायचं? किसन सर की सगळे पुढारी जेवढेच ना ईडी मध्ये, हे श्रीगोंद्याच्या विसापूर जेलमध्ये आणायचे. आपल्या जवळ जेल आहे, त्यांचा कार्यक्रम करायचा. मित्रांनो उद्याच्या काळामध्ये गरिबांची, कष्टकऱ्यांची, भटक्यांची, ओबीसींची, दलितांची, मुस्लिमांची सत्ता आणण्यासाठी एकमेव नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. कोण? आवाज येत नाही मला, आवाज येत नाही. जोरात हात वर करून सांगा. अजून वाटत कोण? डॉक्टर मोदी फुदीचा आता हाके साहेब मित्राला आहे. इथं पारधी बसलेत. कार्यक्रम काय साधा नाही आमचा. लोक सांगते दिन के राजे हम. हाके साहेब आम्ही रात के राजे. हम रात के राजे. एकदा का माग काढा काढा, एकदा का वडरी गावात घुसलं, एकदा का पारधी गावात घुसलं, एकदा का रामोशी घुसलं. आता तर सगळे 42 एकत्र आलेत. आता 42 एकत्र आलेत. आणि माजलेल्या लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना, जातीवादी लोकांना, जिने 73 वर्ष सत्तेपासून रोखलं, त्यांना चांगला पद्धतीचा मर्यायचा आसूड आणला. इथं बैलाचा आसूड नाही, कुणाचा? मर्यायचा. त्याच्यासोबत मर्यायचा गाडा पण आहे. ज्याच्या विरोधात जाईल त्याच्या घरावर मर्यायचा गाडा. आणि चापकाच्या फटक्यात कार्यक्रम. चला सगळेजण एकत्र होऊया आणि उद्याची लढाई जिंकूया. एक घोषणा देतो जाता जाता. 5 मिनिटं बोलायचा वेळ दिलेला आहे. खरं तर आम्ही भटके, परंतु साहेबाच्या कृपेने अगोदर फक्त टाळ्या वाजवायचो, गोदाड्या उचलायचं. आला मालक, उचला गोदाड्या, मरा 3 पिढ्या, उचला वाहना, मरा 3 पिढ्या. पण साहेबामुळं पारध्याला, कायकड्याला, कोल्हाट्याला स्टेजवर बसता येतं आणि परभणीमध्ये भाषण करता येतं. घोषणा देतो मी म्हणे, बहुजन एकजुटीचा तू म्हणे तर विजय असो. ज्याचं लग्न झालंय त्याला बायकोची शपथ, ज्याचं नाही झालं त्याला होणाऱ्या बायकोची शपथ. बरोबर आहे? बघू कोण किती आवाज देतात ते. वंचित एकजुटीचा यम्मा एम झागडा माटाडम उरापायन झागडा माटाड लेद ना देवरतान. ओके, बऱ्याच भाषा येतात मला. साहेबात परवानगी देत नाही तर बऱ्याच भाषा बोलून चांगल्या चांगल्याच्या पीठ मराठी माह करू शकतो.
वंचित एकजुटीचा पोलिसांनी हळू जरी पाठीमा हात केला तर काय अडचण नाहीये. वंचित एकजुटीचा वंचित एकजुटीचा म्हणे सत्ता आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. सत्ता कुणाची आहे? संविधानाने तुम्हाला सत्ता दिली ना, सत्ता तुम्हाला दिली ना. हो का आवाज मित्रांनो? सत्ता आमच्या हक्काची. तुम्ही पण हात द्या बघा, अर्ध नकानं करून वाटलं झालं आपलं. करा सगळे हात. तुम्ही पण बिल्डर मग आता किती त्रास दिला आम्हाला. सत्ता आमच्या हक्काची. अजून एकदा जोरात थोडं. सत्ता आमच्या हक्काची. बघू आता परभणीचा खासदार कोण होतोय ते. धन्यवाद आबा. यानंतर गंगाखेडच्या ओबीसी नेत्या साधनाताई राठोड. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी संत शेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी इथल्या बहुजनांसाठी आणि इथल्या सामान्यांसाठी, इथल्या महिलांसाठी उद्धाराचे काम केले, त्या सर्व महामानवांना मी ॲडव्होकेट साधना राठोड अभिवादन करते. आणि आजच्या कार्यक्रमात, आजच्या ओबीसी विचार मंचावर बसलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, प्रकाश अण्णा सेंडगे साहेब, ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला असे सुरेश फड साहेब, आमच्या भटक्या विमुक्ताचे नेते लक्ष्मण गायकवाड साहेब, टीपी मुंडे साहेब, लक्ष्मण हाके सर आणि आमच्या बंजारा समाजाचे नेते संदेश चव्हाण साहेब. आमच्या बंजारा समाजामध्ये एक म्हण आहे, मी सर्वांचं नाव घेतलं नाही. जेरो नाम लिदिवू लाखेरो, जेरो नाम कोणी लिदिवू मार सारू सवा लाखेरो. कळालंय? आजच्या ओबीसी विचार मंचावरून मी प्रथमच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेली आहे. कारण मला माहिती आहे आपण स्वातंत्र्य झालो, आम्ही भटके विमुक्त स्वातंत्र्य झालो, देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर 5 वर्ष 15 दिवस लेट आम्ही स्वातंत्र्य झालो. पण मला नाही वाटत की आम्ही आजही स्वतंत्र झालो. कारण इंग्रजांच्या 18 फूट 70 फूट उंच तारेच्या कुंपणामधून तोडून जात दांडग्यांच्या पायदळी तोडण्यासाठी माझ्या भटक्या विमुक्ताला इथल्या व्यवस्थेने वाऱ्यावर सोडले. त्याचा प्रश्न विचारण्यासाठी मी इथं आलेली आहे. सेटलमेंटच्या यातनामय साखळदंडातून निघून रानावनात सैरावैरा फिरणाऱ्या माझ्या भटक्या विमुक्तांच्या न्यायाची भाषा मी बोलण्यासाठी, त्यांच्या हक्काच्या अधिकाराची भाषा बोलण्यासाठी मी इथं आलेली आहे. इथे मागच्या 70 ते 75 वर्षापासून मराठ्यांची निरंकुश सत्ता आहे. मला सांगा, एकही मराठा समाजाच्या नेतृत्वाने विमुक्त भटकाच्या नेतृत्वाला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले का? अजिबात नाही. आणि किती दिवस आम्ही त्यांची गुलामी पत्करायची? स्वातंत्र्य झालो, स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा इथल्या भटक्या विमुक्ताला 17 फूट उंच तारेच्या कुंपणातून बाहेर निघाल्यानंतर तर 3 दिवसाचा आम्हाला दाखला घ्यावा लागायचा. 3 दिवस आम्ही एका गावामध्ये राहायचं आणि पुढच्या गावामध्ये जाण्यासाठी इथले पाटील, इथले देशमुख, इथले जे जात दांडगे आहेत त्यांच्याकडून आम्हाला दाखला घ्यावा लागायचा की पुढच्या गावात जाण्याच्या आधी हा दाखला की हा भटक्या विमुक्ताची लक्ष्मण गायकवाड, भटक्या विमुक्ताची साधना राठोड या दोघांनी इथं काही चोरी केली नाही, ह्यांना पुढच्या गावामध्ये राहू द्या. एवढ्या पारतंत्र्यामध्ये राहून सुद्धा कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं म्हणा किंवा कुठंतरी मंडल कमिशनच्या कृपेनं आमचा पोरगा, आमची लेक, आमचे लेकरं कुठंतरी सामान्य ग्रामपंचायतचा सदस्य दिसू लागला, पंचायत समितीचा सदस्य दिसू लागला, कुठेतरी जिल्हा परिषदचा एखादा सदस्य दिसू लागला, तर या जात दांडग्याच्या पोटात दुखायला लागलं साहेब.
त्यांना शिक्षणातलं आरक्षण नकोय साहेब. हे फक्त बोलण्याची भाषा आहे जरांगेची. त्यांना शिक्षणाच्या आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या पोटात फक्त दुखतं कशासाठी की साधना राठोड जिल्हा परिषद सदस्य झाली हे त्यांना देखवत नाही. लक्ष्मण गायकवाड जिल्हा परिषद सदस्य झाले हे त्यांना देखवत नाही. ओबीसी मध्ये आल्यानंतर आम्ही तुमची बरोबरी करू शकत नाही, कारण तुम्ही जन्मजात माईच्या पोटातून काय आहात. तुम्ही पाटील, तुम्ही देशमुख, तुम्ही मोठ्या जातीचे. तुम्ही काय होऊन जन्मतात? तुम्ही सरपंच, तुम्ही साहेब. आणि आम्ही जन्मतो तेव्हा आम्ही उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारण्यासाठी चाबूक घेऊन जन्मतो. आमचा जन्म कसा होतो? हातामध्ये कोयते घेऊन होतो साहेब. 6 महिने तांड्यावर आणि 6 महिने तांड्याच्या बाहेर राहतो. 14 वर्ष सीतेचा वनवास झाला आणि ग्रंथ लिहिला गेला. 70 वर्षापासून माझ्या माऊल्यांचा वनवास आणखी फिटलेला नाही. आणखी पाण्याच्या घागरी त्यांच्या डोक्यावरच्या खाली उतरलेल्या नाहीत. गावगाड्यापर्यंत इथल्या व्यवस्थेने न्याय पोहोचवला नाही. आणि आम्ही तुमची कशी बराबरी करू शकतो? आम्ही तुमची कशी बराबरी करू शकतो? युट्यूबची लिंक आणि तरी सुद्धा तुम्हाला आमचं आरक्षण पाहिजे. साहेबांसाठी जाऊ दे युट्यूबवर. आम्ही